विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मल्लिक अकॅडमी। आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2 चा जो धडा सुरू केलेला आहे त्रिकोणमिती, याचा सर्वसंच 6.2 बघणार आहोत आणि आजच्याच लेक्चरमध्ये तो आपण आज संपवणार आहोत। याआधी आपण सर्वसंच 6.1 चे 2 लेक्चर बघितले, ज्यामध्ये मी डिटेल्ड बेसिक कन्सेप्ट शिकवल्या आणि सर्वसंच 6.1 संपवला। अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितले नसेल तर बघा, फक्त तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी देऊन ठेवतो, नक्की जाऊन ते व्हिडिओ बघा, कारण की ते व्हिडिओज देखील तुमच्या परीक्षे दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत। तर चला वेळ न घालवता आजच्या टॉपिकला सुरुवात करूया। सर्वसंच 6.2 आपल्याला संपूर्ण बघायचं आहे, पण त्याआधी सर्वसंच 6.2 साठी काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला बघायचे ज्याच्यावरती सर्वसंच 6.2 आधारित आहे। तर सगळ्यात पहिलं साइन, कॉस आणि टॅन ची गुणोत्तरे तुम्हाला लक्षात ठेवायची। ओके, साइन, कॉस आणि टॅन त्याच्यामध्ये हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। ओके, तर लक्षात ठेवायचं, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एक काटकोन त्रिकोण आहे, एबीसी हा एक काटकोन त्रिकोण आहे। काटकोन त्रिकोण म्हणजे काय, ज्याच्यामध्ये एक कोन 90 अंशाचा असतो। समजलं इथपर्यंत? तर हा जो बी आहे तो 90 अंशाचा आहे, कारण की हा चौकोन, ज्या ठिकाणी चौकोन त्या ठिकाणी 90 अंश, तर हा 90 अंशाचा आहे। तर मी काय केलं, इथे एक थिटा घेतला, मी इथं पण घेऊ शकतो, इथं पण घेऊ शकतो, तर इथं घेतला। ओके, तर तुम्हाला ही गोष्ट माहित पाहिजे, 90च्या समोरची बाजू तिला आपण कर्ण म्हणतो। परत एकदा सांगतो, 90च्या समोरची बाजू, 90 अंशाच्या समोरची बाजू कर्ण असते। त्यानंतर हा जो थिटा आहे त्याच्या शेजारची बाजू तिला आपण लगतची बाजू म्हणतो, आणि हा जो थिटा आहे याच्या समोरच्या बाजूला आपण समोरची बाजू म्हणतो। ओके, याच्या शेजारची बाजू लगतची बाजू असते, याच्या समोरची बाजू समोरची बाजू असते। मग आता बघा, हा जो साइन आहे, साइन काय गुणोत्तर आहे, तर साइन असतोय समोरची बाजू भागिले कर्ण। साइन काय असतोय, समोरची बाजू भागिले कर्ण। मग मला सांगा याच्यामध्ये, ओके, आपल्याला साइन थिटा काढायचा आहे, म्हणजे थिटाच्या समोरची, तर थिटाच्या समोरची बाजू कोण आहे, एबी भागिले कर्ण काय आपला एसी, म्हणजे याचं उत्तर इथं संपला। ओके, त्यानंतर कॉस काय आहे, तर कॉस थिटा सांगतो लगतची बाजू भागिले कर्ण, म्हणजे कॉस म्हणतोय थिटाच्या लगतची बाजू, तर ती कोणती आहे, बीसी, भागिले कर्ण कोण आहे, तर कर्ण आहे एसी। ओके, आणि टॅन काय सांगतोय, टॅन थिटा बरोबर समोरची बाजू भागिले लगतची बाजू, समोरची भागिले लगतची। तर मग हा जो थिटा आहे त्याच्या समोरची बाजू कोणती आहे, तर एबी, आणि भागिले लगतची बाजू कोणती आहे, तर ती आहे बघा बीसी। ओके, समजलं इथपर्यंत? हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ज्यावेळेस तुम्हाला सराव संच 6.2 सोडवायचा त्यावेळेस, त्याच्यामुळे आता कन्फर्म पाठ झाला पाहिजे। परत एकदा सांगतो, वन शॉट मध्ये पाठ करायचंय। साइन म्हणजे काय, समोरची बाजू भागिले कर्ण, कॉस म्हणजे काय, लगतची बाजू भागिले कर्ण, आणि टॅन म्हणजे काय, समोरची बाजू भागिले लगतची बाजू। जरी हा लक्षात राहिला नाही तर हे दोघं लक्षात असेल तर तुम्ही हे काढू शकता। कसं, तर हे तुम्हाला माहिती आहे, हा जो टॅन आहे तो साइन भागिले कॉस असतो, हे मी मागील लेक्चर मध्ये सांगितलं। जर मी हा भागिले हा घेतला तर याची उत्तर भागिले याचं उत्तर, तर कर्णला कर्ण कॅन्सल, समोरील भागिले लगतची, असं याचं उत्तर येऊन जाईल। समजलं? साइन, कॉस, टॅन यांची ही गुणोत्तर तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत। आता जाऊया पुढच्या टॉपिक कर। ओके, जो तुमच्यासाठी महत्वाचा आहे या सराव संचामध्ये, तर आपल्याला शिकायचे त्रिकोणमितीचे उपयोजन। काय शिकायचे, त्रिकोणमितीचे उपयोजन, बरोबर इथपर्यंत? आता फॉर एक्झाम्पल त्रिकोणमितीचे उपयोजन म्हणजे काय, उपयोजन म्हणजे काय, ज्या ज्या ठिकाणी उपयोजन हे नाव आले त्या ठिकाणी आपण शाब्दिक उदाहरणं सोडवले। फॉर एक्झाम्पल गणित भाग 1 मध्ये 2 चलातील रेषीय समीकरणांचं उपयोजन, वर्ग समीकरणांचं उपयोजन, अंकगणित श्रेणीचं उपयोजन, म्हणजे ज्या ठिकाणी उपयोजन येतात त्या ठिकाणी शाब्दिक उदाहरणं येतात। या ठिकाणी देखील शाब्दिक उदाहरण येणार आहे, मग ते सोडवण्यासाठी तुम्हाला हे दोघं लक्षात ठेवायचे। ओके, पहिलं ठेवायचं आहे उन्नत कोण, आणि दुसरं लक्षात ठेवायचं आहे अवनत कोण। आता उन्नत अवनत म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मी एका जागेवरती उभा आहे आणि माझ्या समोर एक बिल्डिंग आहे। ओके, मी एका जागेवरती उभा आहे आणि माझ्या समोर एक बिल्डिंग आहे, मी बिल्डिंगच्या टोकाकडे बघितलं, म्हणजे बिल्डिंगच्या टोकाकडे वरच्या दिशेने बघितलं। ओके, या ठिकाणी मी उभा होतो, बिल्डिंग इथं उद्या अशी, तर मी वरती बघितलं, ज्या ठिकाणी आपण वरच्या दिशेने बघतो, ओके, ज्या वेळेस किंवा ज्या ठिकाणी आपण वरच्या दिशेने बघतो, वरच्या दिशेने, तर त्यावेळेस उन्नत कोण तयार होतो, वरच्या दिशेने बघितल्यानंतर उन्नत कोण तयार होतो, हे लक्षात ठेवा। आणि फॉर एक्झाम्पल मी एका बिल्डिंग वरती उभा आहे आणि तिथून खाली बघितलं, जर मी खालील दिशेने बघितलं, ओके, खालच्या दिशेने, तर त्याला आपण म्हणतो अवनत कोण, खालच्या दिशेने। ओके, एवढे 2 पॉइंट लक्षात ठेवायचे। ओके, काय लक्षात ठेवायचंय, जर वरच्या दिशेने बघितलं, ओके, ही क्षितिज समांतर रेषा हिच्या वरच्या दिशेने बघितलं तर उन्नत कोण, आणि ही क्षितिज समांतर रेषा हिच्या खालच्या दिशेने बघितलं तर अवनत कोण। हा उन्नत कोण आहे कारण की या ठिकाणी वरती बघितलं, हा अवनत कोण आहे कारण की इथं खाली बघितलं, बरोबर। बिल्डिंगकडे बघितलं वरती किंवा झाडाकडे बघितलं तर उन्नत कोण, त्यांच्यावरून आपण खाली बघितलं तर अवनत कोण तयार होतो। ओके, हे 2 कन्सेप्ट लक्षात ठेवायच्यात। याचा जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता। ओके, सगळ्यात पहिले याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही। ओके, घेतलाय, याचा देखील घ्या।
ओके, आता वळूया प्रश्न क्रमांक 1 कडे. सराव संच 6.2च्या प्रश्न क्रमांक 1 कडे. बघा सराव संच 6.2 मधील प्रश्न क्रमांक 1 काय आहे? एक व्यक्ती एका चर्च पासून 80 मीटर अंतरावर उभी आहे. एक चर्च आहे, त्या चर्च पासून एक व्यक्ती 80 मीटर अंतरावरती उभे आहे. आता सगळ्यात पहिली फिगर काढायची. सपोज आपण समजूया की हे चर्च आहे, चर्च उभा असते बरोबर, आणि ती व्यक्ती इथं उभा आहे. ओके, आणि इथून तिच्यामधलं जे अंतर आहे ते 80 मीटर आहे. ओके, हे कोण आहे? आपलं चर्च. ओके, हे चर्च, त्यानंतर ही व्यक्ती आणि व्यक्ती, हे चर्च आणि व्यक्ती दोघांमध्ये अंतर आहे 80 मीटर. बघा, एक व्यक्ती एका चर्च पासून 80 मीटर अंतरावर उभे आहे. त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे पाहिलं. व्यक्ती इथं उभा आहे, चर्चचं छत असेल बरोबर. व्यक्तीने वरती बघितलं. जर वरती बघितलं तर बघा 25 अंश मापाचा उन्नत कोन होतो. ओके, 25 अंश मापाचा काय होतो? उन्नत कोन. म्हणजे 25 अंश मापाचा उन्नत कोन तयार झाला. वरती बघितलं तर हे असा कोण तयार करायचं की तिकडच्या साईडने 25 अंशाचा उन्नत कोण झाला त्यांनी सांगितलं. का? कारण की वरच्या दिशेने बघितलं चर्चच्या छताकडे बरोबर. मग ते म्हणतात तर चर्चची उंची किती? चर्चची उंची किती? तर आपण याला नाव देऊया. याला ए म्हणू, याला बी म्हणू, याला सी म्हणू. तुमच्या मनाने कोणतेही नाव तुम्ही देऊ शकता. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला ए बी दिलाय, आपल्याला बीसी काढायचं आहे. बीसी चर्चची उंची आहे म्हणजे चर्च आहे, आणि ए आणि बी म्हणजे काय? ते व्यक्ती आणि चर्च मधील अंतर आहे. तर सगळ्यात पहिला आपण लिहूया. ओके, सगळ्यात पहिलं काय काय दिसतंय आकृतीमध्ये? आकृती याच्यामध्ये कंपल्सरी आहे काढणं. आकृती काढावंच लागेल तुम्हाला. आकृतीमध्ये ए बी आधी बीसी म्हणूया. ओके, बीसी बरोबर चर्चची उंची जी आपल्याला काढायची. बीसी काय आहे? चर्चची उंची. ओके, त्यानंतर ए बी काय आहे? ए बी व्यक्ती व चर्च मधील अंतर. व्यक्ती व चर्च मधील अंतर. व्यक्ती इथं उभा आहे, इथं चर्च आहे, हे त्या दोघांमधलं अंतर झालं. ओके, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढे एबी ची किंमत दिली तर ती लिहून टाकू. एबी ची किंमत आहे 80 मीटर. ओके, अजून काय दिलंय तर ते सांगितलंय उन्नत कोण तयार झालाय. कोणता कोण? उन्नत कोण. उन्नत कोण. उन्नत कोण कोण कोणताही असू द्या, उन्नत अवनत त्याला थिटा म्हणणार आपण. ज्याची किंमत किती आहे? 45 अंश. किती आहे? 45 अंश. ओके, आता ज्यावेळेस अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे, तुमच्या तो जो टेबल आहे ट्रिगोचा मी तुम्हाला दिलेला तो पाठ पाहिजे. आता सगळ्यात पहिला विचार केला तर बघा हा आपला थिटा आहे. ओके, थिटाच्या ही जी आहे ती समोरची बाजू, म्हणजे इथं समोरची बाजू आहे बरोबर का. त्यानंतर ही थिटाच्या शेजारी म्हणजे ही लगतची बाजू असेल, लगतची बाजू. आणि जर हा 90 अंशाचा आहे तर याच्या समोर हा जो असेल तो कर्ण असेल. ओके, मग गुणोत्तर वापरायचे कसे ते मी तुम्हाला शिकवतो. सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं, जर समोरची बाजू दिली कर्ण काढायचा आहे ओके तर साइन वापरायचा. जर लगतची बाजू दिली कर्ण काढायचे, ते दिला लगतची बाजू दिली कर्ण काढायचे किंवा कर्ण दिला लगतची बाजू काढायची तर कॉस वापरायचा. जर समोरची बाजू दिली लगतची बाजू काढायची किंवा लगतची बाजू दिली समोरची बाजू काढायची तर टॅन वापरायचं. आणि आता मला सांगा, त्यांनी लगतची बाजू दिली आपल्याला समोरची काढायची म्हणजे आपल्याला टॅन वापरायचं आहे. आणि मोस्ट ऑफ द एक्झाम्पल मध्ये आपण टॅनच वापरणार आहे. कोण वापरणार आहे? टॅन. ओके, तर काय करूया, इथं त्रिकोण एबीसी मध्ये, त्रिकोण एबीसी मध्ये, एबीसी मध्ये काय बरं टॅन थिटा वापरूया. टॅन थिटा. तर टॅन थिटा, थिटा काय असतो? टॅन थिटा समोरची बाजू भागिले लगतची बाजू. समोरची बाजू काय आहे? बीसी भागिले लगतची बाजू काय आहे? एबी. ओके, समोरची भागिले लगतची, बीसी भागिले एबी. तर बघा टॅन थिटाची किंमत किती आहे? थिटाची किंमत किती? 45 टाकून देऊ बरोबर. बीसी किती असतो? तर बीसी इथं दिलाय 80 आणि भागिले एबी किती आहे? सॉरी बीसी काढायचं आहे आपल्याला आणि आपल्याला इथं एबी दिलाय. किती? एबी 80. तर टॅन 45 किती असतो? तर टॅन 45 1 असतो. इथं सिन्स मध्ये तुम्ही लिहू शकता. काय लिहू शकता? टॅन 45 डिग्री बरोबर असतो 1. तर इथं आला बीसी भागिले 80. आपल्याला बीसी काढायचं म्हटल्यानंतर 80 इकडे भागाकार करतो, इकडे गुणाकार करेल. 80 एका 80 म्हणजे बीसी किती आला? 80 एका 80 म्हणजे 80 बरोबर बीसी. म्हणजे बीसी ची किंमत आली 80 बरोबर का. 80 काय? मीटर. मग आपल्याला काढायची होती चर्चची उंची आणि चर्चची उंची होती बीसी, म्हणजे बीसी 80 मीटर आलाय. तर तुम्ही उत्तर कसे लिहू शकता? ओके, तुम्ही लिहू शकता म्हणून चर्चची उंची 80 मीटर इतकी आहे. चर्चची उंची 80 मीटर इतकी आहे. अशा प्रकारे पहिला प्रश्न संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता.
विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ प्रश्न क्रमांक 2 कडे बघा. प्रश्न क्रमांक 2 काय आहे? दीपगृहावरून एका जहाजाकडे पाहताना 60 अंश मापाचा अवनत कोण होतो? अवनत म्हणजे खाली बघत असताना होणारा कोण. जर दीपगृहाची उंची 90 मीटर असेल तर ते जहाज दीपगृहापासून किती अंतरावर आहे? एकदम सोपा विषय आहे. सगळ्यात पहिला आकृती काढायची. आपण काय करू? एक दीपगृह काढू. दीपगृह म्हणजे काय? त्याला इंग्लिशमध्ये लाईट हाऊस म्हणतात. लाईट हाऊस म्हणजे काय? समुद्रामध्ये जहाजांना मार्ग दाखवण्यासाठी किंवा दिशा दाखवण्यासाठी जो यूज करतात तो लाईट हाऊस. ओके, असं समुद्रामध्ये असं उंच, तर हा आपला लाईट हाऊस आपण काढला. आपण या ठिकाणी उभा आहे, आपण तिथून खाली एका जहाजाकडे पाहिलं. ओके, इथं जहाजाकडे पाहिलं. जर जहाजाकडे पाहिलं तरी इथं आपलं जहाज आहे. ओके, मग मला सांगा हे जे अंतर असेल इथून इथपर्यंत दीपगृह आणि जहाज या दोघांमधलं अंतर असेल तर आपण याला नाव देऊया. याला आपण ए म्हणू, याला बी म्हणू, याला सी म्हणू. आणि त्यांनी काय म्हटलंय? दीपगृहावरून तिथून खाली पाहिलं तर एक कोण तयार झाला. ओके, आपण कुठं पाहिलं? खाली. ओके, खाली पाहिलं तर कोण तयार झाला? तर कोण कुठं तयार होतो? तर कोण इथं तयार होतो. ओके, हे इथं कोणता कोण तयार झाला? 60 अंश मापाचा अवनत कोण तयार झाला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर आपण खाली बघतोय तर खाली बघत असताना ओके एक क्षितिज समांतर रेषा काढायची. अशी प्रत्येक वेळेस ज्या ठिकाणी अवनत कोण तयार होईल तिथे अशी क्षितिज समांतर रेषा आली पाहिजे. जर इथं 60 अंश तर इथं देखील 60 अंश असं लिहून टाकायचं. ओके, बरं आता पुढे काय? तर पुढे असं म्हटलंय, जर दीपगृहाची उंची, हे दीपगृह आणि त्याची उंची 90 मीटर असेल तर तर ते जहाज दीपगृहापासून किती अंतरावर आहे? एकदम सोपा विषय. इथं सांगितलंय जर वर्गमुळात 3 कुठं आलं तर त्याची किंमत 1.73 वापरायची. ओके, चला आकृतीमध्ये जे जे दिसतं ते आपण लिहून घेऊ. आकृतीमध्ये ओके, आकृतीमध्ये काय दिसतंय मला? एबी. एबी दिसते. ही जी एबी आहे ती दीपगृहाची उंची आहे. एबी काय आहे? दीपगृहाची उंची. ओके, त्याची किंमत किती आहे? 90 मीटर. किती मीटर? 90 मीटर. पुढे काय? बीसी. तर बीसी काय आहे? ओके, हा बी ए म्हणजे ए बी लाईट हाऊस आणि सी आपलं जहाज. तर हे जो बीसी आहे तो जहाज आणि लाईट हाऊस म्हणजे दीपगृह यांच्यामधील अंतर आपण असं लिहू शकतो. जहाज व दीपगृह यामधील अंतर. ओके, ज्याची किंमत आपल्याला काढायची. त्यानंतर कोणता कोण तयार झाला? अवनत कोण. अवनत कोण खाली बघत असताना तयार होणारा कोण? अवनत कोण. त्याला आपण थिटा म्हणतो, ज्याची किंमत किती आहे? 60 अंश. ओके, मग आता मला सांगा, तुम्ही जर विचार केला तर हा आपला थिटा आहे. थिटाच्या ही समोरची बाजू आहे. कोणती बाजू आहे? समोरची. आणि ही जी बाजू आहे ती लगतची बाजू आहे, बरोबर. आणि आता कर्ण आहे 90च्या समोर म्हटल्यानंतर ही लगतची बाजू. तर त्यांनी समोरची बाजू दिली, आता लगतची काढायची. मग समोरच्या आणि लगतची कोणत्या फॉर्म्युला येते? तर टॅनच्या. तर टॅनचं सूत्र आपण इथे यूज करू. ओके, टॅन काय असतं? समोरची बाजू भागिले लगतची बाजू. मग त्रिकोण. ओके, कशामध्ये? त्रिकोण एबीसी मध्ये. त्रिकोण एबीसी मध्ये काय बरं? टॅन थिटा. बरोबर, टॅन थिटा असतो. थिटा इथं आहे. समोरची कोण? एबी भागिले त्याच्या लगतची कोण? बीसी. ओके, तर काय करूया? टॅन थिटा. थिटाची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? 60. टाकून द्या 60 अंश. बरोबर, एबी. ओके, एबी किती आलेला आहे? 90 आणि भागिले काय? बीसी. ओके, तर आपल्याला बीसी काढायचं आहे. तर टॅन 60 किती असतो? तर लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके, टॅनचा टेबल मी इथं एका साईडला लिहून देतो, ते तुमचा पाठ होईल. ओके, समजा टॅन आणि त्याचा टेबल काय काय? 0 आहे, 30 आहे, ओके 45 आहे, 60 आणि 90. ओके, 0, 30, 45, 60, 90. तर हा 0 असतो, हा इन्फायनाइट असतो, हा 1/वर्गमुळात 3 असतो, हा वर्गमुळात 3 असतो आणि हा 1 असतो. बरोबर का? आपल्याला टॅन 60 पाहिजे. टॅन 60 आहे, वर्गमुळात 3. टॅन 60 वर्गमुळात 3 आहे. मग टाका इथं झालं वर्गमुळात 3. बरोबर, 90 भागिले बीसी. ओके, मग आता आपल्याला कोण काढायचं? आपल्याला बीसी काढायचं, म्हणजे बीसी वरती पाहिजे. मग बीसी इकडे घ्या, वर्गमुळात 3 तिकडे टाका. बीसी बरोबर 90 भागिले वर्गमुळात 3. ओके, काय अडचणीत पर्यंत? आता 9वी मध्ये एक टॉपिक होता ज्याचं नाव होतं परिमेयीकरण, दुसऱ्या चॅप्टर मध्ये. म्हणजे काय? जर वर्गमुळात कोणती संख्या छेदस्थानी आली तर तीच संख्या घ्यायची, तिने अंशाला आणि छेदाला गुणून टाकायचं. तर आपण वर्गमुळात 3 खाल्लेला, तर आपण वर्गमुळात 3 ने वरती आणि खाली काय करूया? गुणून टाकूया. ओके, तर बीसी बरोबर हे झालं 90 गुणिले वर्गमुळात 3 आणि भागिले वर्गमुळात 3चा आणि वर्गमुळात 3चा गुणाकार 3 असतो. ओके, कसं बरं? वर्गमुळात 2चा गुणाकार जर वर्गमुळात 2 सोबत केला तर उत्तर 2 येईल. वर्गमुळात 3चा गुणाकार वर्गमुळात 3 सोबत केला तर उत्तर 3 येईल. ही प्रॉपर्टी आहे. वर्गमुळात 4चा गुणाकार वर्गमुळात 4 सोबत केला तर 4 येईल. ओके, तर इथं असं होईल
की 90 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 3 आला तर 3 ने 90 कट होतो बघा. इथं झालं 3 1 3 3 3 9 3 0 0. ओके, बरोबर इथपर्यंत. मग आता लास्ट आन्सर काय आहे? BC बरोबर 30 चा गुणाकार वर्गमुळात 3 सोबत. ओके, 30 चा गुणाकार कोणासोबत? वर्गमुळात 3 सोबत. ओके, मग आपण काय करूया आता? इथं BC बरोबर 30 गुणिले वर्गमुळात 3 ची किंमत टाकून घेऊ. वर्गमुळात 3 ची किंमत किती आहे? 1.73. ओके, इथं बघा दिलेली आहे वर्गमुळात 3 ची किंमत 1.73 टाकली. ओके, ती टाकली तर आता यांचा गुणाकार करायचा, आपलं उत्तर झालेलं आहे. मग जर 30 चा गुणाकार 1.73 सोबत करायचं तर मी तुम्हाला शिकवलं ज्यावेळेस आपल्याला गुणाकार करायचा आहे पॉईंटचा, तर पॉईंट घ्यायचा नाही, डायरेक्ट नंबर उचलायचा. 1.73 ला मी लिहू शकतो 173 आणि त्याचा गुणाकार 30 सोबत. ओके, तर 0 3 0 0 173 चा गुणाकार 30 सोबत. शून्याचा गुणाकार 3 सोबत केला तर 0, शून्याचा गुणाकार 7 सोबत 0, शून्याचा गुणाकार 1 सोबत 0, इथं पण 0 असतो. 3 3 9 3 7 21, हातच्याले 2, 3 1 3 2 किती 5. ओके, इथं 0 9 9 1 1 5 5, बरोबर. आणि पॉईंट आता द्यायचा. ओके, पॉईंट कुठं होता? इथं म्हणजे किती घर मागं? 1 2 घर मागं. तर इथं पण 1 आणि 2 घर, 51.90. याचं उत्तर किती आलंय? BC बरोबर 51.90. BC म्हणजे काय? BC म्हणजे लाईट हाऊस म्हणजे दीपगृह आणि जहाज या दोघांमधील अंतर आपल्याला काढायचं होतं. ते जहाज जे आहे ते दीपगृहापासून किती अंतरावरती आहे? तर ते जहाज दीपगृहापासून 51.90 मीटर अंतरावरती आहे. समजलं इथपर्यंत? ओके, कसं लिहायचंय? इथं लिहून देतो बघा शॉर्ट मध्ये, हे रफ करतो. ते जहाज दीपगृहापासून 51.90 मीटर अंतरावर आहे. ओके, अशा प्रकारे हा प्रश्न इथे संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. समजलं नाही तर रिपीट करून बघायचं, तुम्हाला 100% समजेल. ओके ओके, घेतला. आता वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3. ओके, प्रश्न क्रमांक 3 काय आहे? प्रश्न क्रमांक 3 आहे बघा. 12 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर 2 इमारती आहेत. 12 मीटरचा एक रस्ता आहे असं समजूया, हा तुमचा रोड आहे. ओके, किती मीटरचा आहे? 12 मीटर. त्यानंतर काय? याच्या दुतर्फा, ओके, रोड असा आहे तर याच्या समोरासमोर इकडे एक बिल्डिंग आहे आणि इकडे एक बिल्डिंग आहे. ओके, पुढे काय म्हटलंय? 12 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर एक बिल्डिंग, 2 बिल्डिंग आहे. हा रस्ता आणि त्याच्या समोरासमोर 2 बिल्डिंग, अशी गाडी घेऊन जायची. ओके, पुढे काय म्हटलंय? त्यापैकी एकीची उंची 10 मीटर. ओके, एकीची उंची काय आहे? 10 मीटर. पहिलीची उंची 10 मीटर समजू आपण. पुढे काय म्हटलंय? पहिलीची उंची किंवा एकीची उंची 10 मीटर असून तिच्या छतावरून, जर 10 मीटर उंची हिची आहे तर हिच्या छतावरून जर दुसरीच्या छताकडे पाहिलं असता उन्नत कोण तयार होतो? एकदम करेक्ट, उन्नत कोण तयार होतो? 60 अंश होतो. आता मला सांगा, उन्नत कोण केव्हा तयार होतो? ज्यावेळेस आपण वरच्या दिशेने बघतो त्यावेळेस उन्नत कोण तयार होतो. तर आता हे एक बिल्डिंग आहे, हे एक इमारत आहे आणि हे एक इमारत आहे. ही 10 मीटर उंचीची आहे 100%. आता हिच्या छतावरून, हिच्या टेरेसवरून वरती बघायचं तिकडं. ओके, मग मला सांगा, जर हिच्याकडे आपल्याला बघायचं ते 100% तिच्यापेक्षा उंच असेल. ओके, ही इमारत 100% तिच्यापेक्षा उंच असेल असं बघितलं. ओके, जर असं बघितलं तर कोण तयार होतो? उन्नत कोण. हिच्या छतावरून तिच्या छताकडे पाहिलं तर उन्नत कोण तयार होतो? आता उन्नत कोण कुठं तयार होईल? तर इथं एक मी इमॅजिनरी लाईन ड्रॉ करतो. ओके, इथं कोण तयार होईल? किती अंशाचा? 60 अंश मापात. ओके, तर दुसऱ्या इमारतीची उंची काढा. हे जे दुसरी इमारत आहे तिची उंची काढा. तर सगळ्यात पहिला आपण काय करू? याला नाव देऊ A B C D E. पहिली इमारत कोण आहे? AB. दुसरी इमारत कोण आहे? C. काही अडचणीपर्यंत? काहीच अडचण नाही. त्यांनी असं म्हटलंय 12 मीटर रस्त्याच्या, ओके, हा 12 मीटर रुंदीचा रस्ता आहे, त्याच्या दुतर्फा समोरासमोर 2 इमारती आहेत. त्यापैकी एकीची उंची 10 मीटर असून तिच्या छतावरून पहिलीची उंची 10 मीटर, हिचं हे जे छत आहे इथून दुसरीच्या छताकडे पाहिलं तर 60 अंशाचा कोण तयार झाला? तो पण उन्नत. उन्नत म्हणजे वरती बघितल्यानंतर, म्हणजेच ती जी दुसरी बिल्डिंग आहे हिच्यापेक्षा उंच आहे. पण किती उंच आहे ते आपल्याला काढायचं. एकदम सोपं आहे. सगळ्यात पहिला आकृतीमध्ये जे दिसतं ते लिहून घेऊ. आकृतीमध्ये, ओके, आकृतीमध्ये काय दिसते आपल्याला? AB दिसतो. AB पहिल्या इमारतीची उंची, पहिल्या इमारतीची उंची, ओके, किती आहे ती? 10 मीटर. पहिल्या इमारतीची उंची AB जी किती आहे? 10 मीटर. बरं, पुढं हा 10 मीटर झाला.
BC पहिल्या इमारतीची उंची, ही जी BC आहे तो आहे आपला रस्ता म्हणजे रस्त्याची रुंदी. BC काय आहे? रस्त्याची रुंदी. तर रस्त्याची रुंदी किती आहे? 12 मीटर. पहिल्या इमारतीची उंची 10 मीटर, रस्त्याची रुंदी 12 मीटर. आणि दुसरी इमारत बघा ही आहे टोटल E पासून C पर्यंत म्हणजे CE म्हणू तिला आपण. CE दुसऱ्या इमारतीची उंची. आणि जर आपल्याला CE काढायचं आहे, ओके, C पासून जर E पर्यंत काढायचं तर मला आधी आपल्याला CD काढावं लागेल आणि मग DE काढावं लागेल आणि दोघांचे ऍडिशन. म्हणजे जर मला C पासून E पर्यंत जायचंय तर मला आधी CD काढावं लागेल आणि मग DE काढावं लागेल आणि दोघांचे ऍडिशन करावं लागेल. ओके, CD प्लस DE. बघा CD प्लस DE याला मी समीकरण 1 देतो. समीकरण किती देतो? 1 देतो. ओके, इथपर्यंत आलोय आपण, सगळ्या किमती लिहून टाकल्या. त्यानंतर अजून एक गोष्ट राहिली की आपल्याला उन्नत कोण लिहायचा राहिला. ओके, कोणता कोण? उन्नत कोण. तर याला मी जरा छोटं करतो, इथंच लिहितो. म्हणून उन्नत कोण, उन्नत कोण कोण आहे? थिटा, जो किती आहे? 60 अंश. ओके, तर आता आपल्याला काढायचं आहे. ओके, मला सांगा आपल्याला CE काढायचं आहे. तुम्ही जर बघितलं तिथं दोन प्रकारच्या आकृत्या तुम्हाला दिसतात. ही पहिली आकृती आणि दुसरी आकृती. पहिली आकृती एक आयत आहे आणि दुसरी आकृती एक त्रिकोण आहे. ओके, आयताविषयी तुम्हाला काय माहिती आहे? आयताच्या समोरासमोर बाजू सारख्या असतात. मग या आयतामध्ये विचार केला तर ही बाजू 10 आहे तर ही बाजू 10 असेल, ही 12 आहे तर ही पण 12 असेल. बरोबर इथपर्यंत? ओके, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला CE काढायचं त्यावेळेस आपल्याला CD भेटला, आपल्याला फक्त DE काढायचं. आणि DE काढण्यासाठी आपल्याला या ADE त्रिकोणाचा यूज करावा लागेल, कारण की त्रिकोणमिती फक्त त्रिकोणात लागते. बरोबर, आयतामध्ये तर आपण ती लावू शकत नाही. मग काय करूया? सगळ्यात पहिला आपण म्हणू चौकोन. चौकोन ABCD हा काय आहे? चौकोन ABCD हा आयत आहे असं म्हटलं, आयत आहे. जर चौकोन ABCD हा आयत आहे तर याच्या समोरासमोरील बाजू सारख्या निघाल्या. AB बरोबर, AB बरोबर निघली CD, दोघंही 10 मीटर. त्यानंतर BC बरोबरीत निघली ADच्या, दोघंही 12 मीटर. इथपर्यंत काय अडचण? काहीच अडचण नाही. आता काय करायचं? या आकृतीचा विषय संपला. हा 12 आहे तर हा 12 भेटला, हा 10 आहे तर हा 10 भेटला. आता काढायचं फक्त DE काढल्यानंतर याचे आणि याचे ऍडिशन करू म्हणजे आपल्याला CE भेटेल. पण हा काढण्यासाठी आपल्याला त्रिकोण ADE चा यूज करायचा आहे. मग आपण काय म्हणूया? त्रिकोण ADE मध्ये. आता तुम्हीच मला सांगा, त्रिकोण ADE मध्ये जर विचार केला तर इथं तुमचा थिटा आहे म्हणजे इथं तुमचा अँगल आहे, कोण आहे. बरोबर का? आणि कोणाच्या लगतची बाजू, ही तुमची लगतची बाजू आहे, ती भेटली आणि तुम्हाला काढायची त्याच्या समोरची. पण लगतची समोरची बाजू कशामध्ये येते? तर टॅन मध्ये येते. आतापर्यंत टॅन यूज केला, इथं पण टॅनच यूज होणार आहे. तुम्हाला मी सांगितलं 90% क्वेश्चन मध्ये टॅन यूज होणार आहे. ओके, तर इथं सुद्धा आपण म्हणू शकतो टॅन थिटा. टॅन थिटा बरोबर समोरची बाजू भागिले लगतची. तर याच्या समोरची बाजू कोणती आहे? DE भागिले लगतची बाजू कोणती आहे? याची AD. याच्यामध्ये आपण किमती टाकूया. ओके, तर टॅन थिटा किती आहे? इथं थिटा आहे वर्गमुळात 3. थिटा किती आहे? वर्गमुळात 3. ओके, एकच मिनिटासाठी मी डायरेक्ट उत्तर टाकून बसलो. ओके, का बरं? कारण की माझे ते पाठ आहे म्हणून. थिटा किती आहे? आपला 60 आहे. 60 टाकायचं होता. 60 अंश बरोबर DE भागिले AD किती आलेला आहे? तर AD आलाय 12. AD किती आलेला आहे? 12. टॅन 60 असतो वर्गमुळात 3 बरोबर DE भागिले 12. ओके, तर आपल्याला काय करायचं? DE काढायचं म्हटल्यानंतर 12 इकडं भागिलेला इकडे गुणिलेला घ्यावं लागेल. 12 गुणिले वर्गमुळात 3 तर 12 वर्गमुळात 3 भेटेल. हा भेटला तुम्हाला DE. तर DE ची किंमत भेटली 12 वर्गमुळात 3. ओके, त्या अडचणीपर्यंत ओके, काहीच अडचण नाही. म्हणजे हा पण भेटला 12 वर्गमुळात 3. ओके, आता इथं वर्गमुळात 3 आलाय. मागच्या प्रश्नामध्ये पण वर्गमुळात 3 आला होता, पण मागच्या प्रश्नामध्ये वर्गमुळात 3 ची किंमत आपण टाकली कारण की तिथं दिलेली होती कंसामध्ये. इथं कोणताच कंस दिलेला नाहीये म्हटल्यानंतर वर्गमुळात 3 ची किंमत टाकायची नाही. आपल्याला काढायचा होता C, जो होता CD प्लस DE. तर CE काढण्यासाठी आपण समीकरण 1 चा उपयोग करू. ओके, तर समीकरण 1 वरून ओके, समीकरण 1 काय आहे? CE बरोबर CD प्लस DE. तर मग CE बरोबर CD किती आलाय? तर CD आलाय तुमचा 10. CD किती आलाय तुमचा? 10 अधिक
डी किती आला 12√3. ओके, इथंच तुमचं उत्तर संपन, कारण की याच्या पुढे हे सुटणार नाही. ओके, याला युनिट काय येईल बरं, मीटर. ओके, आपल्याला काढायची होती दुसऱ्या इमारतीची उंची. पहिल्या इमारतीची उंची जर 10 मीटर आहे, ती जर पहिल्या इमारतीच्या उंचीवरून दुसऱ्या इमारतीच्या छताकडे जर पाहिलं, हिच्या छताकडून जर दुसऱ्या छताकडे पाहिलं तर 60 अंशाचा उन्नत कोन जर तयार होतो, तर दुसरीची उंची काढा असं म्हटलं आणि दुसरीची उंची काढा असं म्हटलंय, तर दुसरीची उंची आता आलेली आहे. तर आपण असं म्हणू शकतो दुसऱ्या इमारतीची उंची 10 + 12√3 मीटर आहे. मीटर का, कारण की ऑलरेडी मीटरमध्ये आन्सर दिलं होतं म्हणून. ओके, अशा प्रकारे हा प्रश्न संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. ओके, प्रश्न क्रमांक 4 काय आहे बघा. 18 मीटर व 7 मीटर उंचीचे खांब जमिनीवर उभे आहेत. 2 खांब आहेत, एक 18 मीटरचा आहे, दुसरा 7 मीटरचा. आता 18 मीटर म्हटल्यानंतर तो उंच असणार, 7 मीटरचा थोडासा छोटा असणार. तर आपण काढूया, हा 18 मीटरचा खांब आणि हा 7 मीटरचा खांब. ओके, बरं पुढं काय म्हटलंय बरं अजून. ओके, दोघं जमिनीवर उभा आहेत, ही आपण जमीन समजूया. ओके, ही काय समजूया, जमीन. आणि पुढे काय म्हटलंय, त्यांच्या वरच्या टोकांना जोडणाऱ्या तारेची लांबी 22 मीटर आहे. 18 मीटरचा हा खांब आहे, त्यानंतर 7 मीटरचा हा खांब आहे आणि यांच्या वरच्या दोघांचे टोकं जोडलेले आहेत. ओके, एका तारेने, जिची लांबी किती आहे 22 मीटर. ओके, तर ते म्हणतात, तर त्या तारेने क्षितिज समांतर पातळीशी, आता क्षितिज समांतर पातळी कोणती, तर इथं आपण काय म्हणूया, क्षितिज समांतर पातळी म्हणजे इथं ही पातळी. ओके, ही पातळी आपण समजू. इथं जो कोन तयार केला तो आपल्याला काढायचा, केलेल्या कोनाचे माप काढा. ओके, इथं आपण एक क्षितिज समांतर पातळीसाठी इमेजनरी लाईन घेतली आणि इथं थिटा टाकला, तर तो आपल्याला कोन काढायचा आहे. तर मला सांगा, हा अख्खा खांब 18 मीटरचा आहे, बरोबर, हा 7 मीटरचा आहे. जर हा 18 मीटरचा आहे, हा जर 7 मीटरचा आहे, तर हा टोटल 18चा होता, बरोबर. इतका टोटल 18 आणि इतका 7. जर हा इतका 7चा आहे तर हा पण 7चा असेल, बरोबर. मग जर हा 7 आहे, हा 7 आहे, हा जो उरलेला आहे तो 11चा असेल, बरोबर. कसं बरं, आपण याला नाव देऊ आधी. चला, ABCD आणि E, बरोबर. तर ABCD मध्ये सगळ्यात पहिले जे जे दिसतं ते लिहून घेऊ आकृतीमध्ये. सगळ्यात पहिलं आकृतीमध्ये जे दिसतं ते तुम्हाला लिहून घ्यायचंय. ओके, आकृतीमध्ये काय दिसतंय तुम्हाला, आकृतीमध्ये दिसतंय की हा जो AC आहे तो पहिला खांब, AC काय आहे, पहिल्या खांबाची उंची. ओके, AC आहे पहिल्या खांबाची उंची. त्यानंतर ED काय आहे, ED इथं आधी आपण AC ची किंमत लिहू. AC किती आहे 18 मीटर. ED दुसऱ्या खांबाची उंची, ती किती आहे 7 मीटर. ओके, पुढे काय, हा झाला 18 मीटर, हा झाला 7 मीटर. ओके, पुढे असं म्हणतात ते, तर त्याच्या वरच्या टोकांना जोडणाऱ्या तारेची लांबी म्हणजे AE, पहा बरं का, ही AE तारेची लांबी, E बरोबर तारेची लांबी. ओके, किती आहे ती तारेची लांबी, E बरोबर 22 मीटर. ओके, तर ते म्हणतात की जो थिटा तयार झालाय की इथं तारेने दोघं खांबांना जोडलं, तर क्षितिज समांतर ही जी रेषा आहे तिच्याशी किती, ओके, कोण तयार झालाय आणि कोणता कोण तयार झालाय. ओके, आता मला सांगा, इथून इकडे खाली गेलं म्हटल्यानंतर अवनत कोण तयार झालं असेल, त्यांनी सांगितलं नाही अवनत उन्नत, फक्त कोण काढा. आपल्याला कोण काढायचं, मग कोण काढूया. चला, आता कोण काढायचं असेल, सगळ्यात पहिले इथं पण 2 शेप तयार झाले, हा पहिला आणि हा दुसरा. पहिला जो आहे तो चौकोन आहे, बरोबर का, चौकोन म्हणा, आयत म्हणा. आता मी आयत म्हणतो का, आयताच्या समोरील बाजू सारख्या असतात, तर असं म्हणूया, इथं चौकोन BCDE हा आयत आहे. ओके, आयत आहे. जर तो आयत आहे तर BC
बरोबर असेल, BC बरोबर असेल, कशाला DE ला. हे दोघेही कितीचे असतील 7 मीटरचे. ओके, मग आलं का नाही सांगा बरं. जर हा 7चा होता तर हा पण 7चा निघला. ओके, मग मला सांगा जर हा 7चा आहे आणि हा टोटल 18चा आहे ना, याच्यातला हा पार्ट 7चा आहे तर हा 11चा असेल, कारण की 11 आणि 7 18 होतात. मग आपण काय करू आता, AB ची किंमत काढण्यासाठी उपयोग करू. ओके, एवढेच दोघे इक्वल घ्यायचे, हे दोघे इक्वल नाही घेतले तरी चालतात, कारण की त्यांची गरज नाही आपल्याला. समजा मला A पासून C पर्यंत जायचंय, A पासून C पर्यंत, तर मी आधी A पासून B पर्यंत जाणार अधिक B पासून C पर्यंत जाणार. ओके, तर AC माहिती आहे मला, टोटल AC किती आहे 18, टाकला बरोबर. AB काढायचा आहे, 11 आलाय, पण तुम्हाला काढून दाखवायचं, तो तसंच ठेवा. AB अधिक BC किती आलाय, तर BC 7 आलाय. ओके, मग काय करतो, जर AB काढायचं तर अधिक 7 इकडे पाठवतो, 18 अधिक 7 इकडे आला तर वजा 7 आणि बरोबर किती राहिला AB. ओके, मग AB किती आला, AB बरोबर आला 18तून 7 गेले 11, 11 काय मीटर. ओके, म्हणजे हा 7 आला आणि तो 11 आला, आपल्याला त्याची गरज आहे म्हणून तो इतका काढला आपण. आता काय करायचं तुम्हाला, ही 2 नंबरची फिगर बघायची जी त्रिकोणची आहे, त्रिकोण AB. ओके, आता त्रिकोण AB मध्ये बघा. ओके, थोडंसं ऍडजस्ट करतो, इथं म्हणूया आपण त्रिकोण AB मध्ये. हा जो त्रिकोण आहे का ABE, त्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर हा थिटा आहे आणि या थिटाच्या समोरची बाजू दिली आणि लगतची बाजू दिली, बरोबर का. ओके, एकदम व्यवस्थित बघायचं. ही तुमची जर विचार केला तर ही थिटाच्या समोरची बाजू आहे, समोर, आणि ही त्याच्या लगतची बाजू आहे, बरोबर का. सॉरी. ओके, ही समोरची बाजू आहे आणि हा कर्ण आहे, कर्ण का, कारण की हा 90च्या समोर आहे, इकडे लगतच्या आहे. मग समोरची बाजू आणि कर्ण कोणत्या सूत्रामध्ये असते, तर समोरची बाजू आणि कर्ण साइन मध्ये असते. वाटलंच तर बघून घेऊया आपण, आहे ना, परत चुकायला नको. बघा, साइन मध्ये असतंय की समोरची बाजू भागिले कर्ण, म्हणजे ते साइन वापरायचं आहे. काय वापरायचं आहे आपल्याला, साइन. तर वापरूया आपण साइन. म्हणून साइन थिटा बरोबर समोरची बाजू AB भागिले कर्ण, तर कर्ण किती आहे आपला AE. तर साइन थिटा आपल्याला काढायचं, मग साइन थिटा तसंच ठेवू बरोबर. AB किती आहे, तर AB आहे आपला 11 भागिले AE किती 22. तर बघा 11 एक 11, 11 दुने 22, म्हणजे आपला साइन थिटा किती आला, साइन थिटा आला 1/2. साइन थिटा किती आला 1/2. आता ज्यावेळेस मी तुम्हाला टेबल शिकवत होतो, तुम्हाला साइनच्या किमती पाठ करायला लावल्या होत्या. ओके, काय होत्या साइनच्या किमती, इथं साइन, ओके, इथं 0, 30, 45, 60 and 90. 0, 30, 45, 60, 90. साइन असतो बघा 0, हाफ, 1/√2, √3/2, 1. 0, 1/2, 1/√2, वर्गमूळ 3/2 आणि 1. आता मला सांगा, त्यांनी सांगितलंय की साइनचा जो थिटा आहे त्याची किंमत आहे 1/2. मग मला सांगा साइनचा थिटा, ओके, बरोबर ह्या 1/2 ला मी लिहू शकतो का साइनच्या टेबलमध्ये. साइनच्या टेबलमध्ये 30 नंबरला 1/2 आहे. 30 म्हणजे 30 अंशाला. तर साइन थिटा बरोबर या 1/2 ला मी लिहू शकतो साइन 30 डिग्री. का, कारण की साइन 30 डिग्रीची किंमत 1/2 आहे. यांना जर कम्पेअर केलं तर साइनला साइन कट होईल आणि थिटा किती भेटेल तुम्हाला 30. थिटा किती भेटेल 30. थिटा 30 अंश, बरोबर. म्हणजे या ठिकाणी जो कोण तयार झालाय, काय म्हटलंय, त्या तारेने क्षितिज समांतर पातळीशी केलेल्या कोणाचे माप 30 अंश असेल. ओके, लिहूया चला. त्या तारेने तयार केलेल्या कोणाचे माप 30 अंश असेल. ओके, अशा प्रकारे हा प्रश्न देखील संपलेला आहे. प्रश्न क्रमांक 4, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ प्रश्न क्रमांक 5 कडे बघा. प्रश्न क्रमांक 5 काय आहे, वादळामुळे एक झाड मोडले आणि झाडाचा शेंडा जमिनीवर टेकला. मोडलेला भाग जमिनीशी 60 अंशचा कोन करतो. झाडाचा शेंडा आणि बुंद यामधील अंतर 20 मीटर असल्यास झाडाची उंची काढा. एकदम सोपा विषय. सगळ्यात पहिला आकृती काढून घ्यायची. वादळामुळे एक झाड मोडलं. आता काय करूया आपण, सगळ्यात पहिले एक झाड काढू. ओके, झाड असते उभा असं. आता हे झाड मोडलं तर आपण समजूया की ही आपली जमीन आहे, बरोबर इथपर्यंत. ओके, आपली जमीन अशी आहे आडवी. ओके, आणि हे झाड जर वादळामुळे मोडलं तर बघा इथून समजा ते मोडलं आणि इथं पडलं असेल ते, बरोबर. म्हणजे झाडाचा जो शेंडा इथं होता तो आता इथं पडला, बरोबर का. हा जो शेंडा होता तो आता इथं पडला. काय अडचण इथपर्यंत. ओके, काहीच नाही. पुढं
ते म्हणतात की मोडलेला भाग जमिनीशी, हा जो मोडलेला भाग आहे तो जमिनीशी किती अंशाचा कोन करतो? 60 अंश मापाचा कोन करतो. आता खाली पडला म्हटल्यानंतर अवनत कोन करत असेल. झाडाचा शेंडा इथं होता पण आता तो इथं पडला, तर इथं आहे झाडाचा शेंडा आणि बुंदा म्हणजे खोड, यांच्यामधील अंतर 20 मीटर आहे. यांच्यामधील अंतर 20 मीटर आहे. झाडाचा शेंडा इथं पडलाय, खोड इथं आहे, बुंदा इथं आहे, दोघांमधलं अंतर 20 मीटर असल्या झाडाची उंची काढा. एकदम सोपं आहे. सगळ्यात पहिला आपण नाव देऊन घेऊ, ए बी सी, त्यानंतर हा डी. ओके, समजले पर्यंत. आता पुढे आकृतीमध्ये आपल्याला झाडाची उंची काढायची आणि झाडाची उंची काय आहे तुम्हाला माहित झालं असेल. झाडाची उंची आहे बघा एसी, बरोबर का? एसी झाडाची उंची आहे, ते आपल्याला काढायची. पण आता झाड मोडलेलं आहे आणि ए बी, आता मला सांगा जो भाग इतका मोडलाय तो इथं पडलाय, म्हणजे ए बी आणि बीडी हा जो भाग आहे तो सारखा आहे, जितकं मोडून तितकंच खाली पडल. तर ए बी इतका भाग मोडला आणि तो बीडी इतका खाली पडला, म्हणजे ए बी आणि बीडी हे दोघं सारखे आहेत. तर आपण आकृतीमध्ये सगळ्यात पहिले लिहू एसी जी आहे, एसी ती आहे झाडाची उंची. एसी काय आहे? झाडाची. ओके, एसी इज इक्वल्स टू झाडाची उंची आणि त्याची किंमत माहित नाही आपल्याला. पण जर एसी आपल्याला काढायची तर आपल्याला आधी ए बी काढावं लागेल आणि त्याच्यामध्ये बेरीज करावं लागेल कुणाची? बीसीची. म्हणजे ए बी मध्ये बीसी ऍड करावं लागेल. याला समीकरण 1 म्हणूया आपण. ओके, हे झालं आपलं समीकरण नंबर 1. पुढे हा जो सीडी आहे, सीडी. ओके, सीडी. तर सीडीला काय म्हणू शकतो आपण? सीडी बरोबर झाडाचा बुंदा किंवा झाडाचा शेंडा व बुंदा यामधील अंतर. ओके, हा झाडाचा शेंडा इथं पडलेला आहे आणि हा झाडाचा बुंदा आहे, दोघांमधील अंतर जे की 20 मीटर आहे. सीडी किती आहे? सीडी इज इक्वल्स टू 20 मीटर. सीडी आहे 20 मीटर. ओके, इथपर्यंत पण काही अडचण नाही. पुढे कोण तयार झाला किती मापाचा? ओके, त्याला आपण अवनत कोन म्हणू. का? कारण की खाली पडलाय, अवनत कोन. ओके, मग तो किती मापाचा? थिटा. किती आहे तो? 60 अंश. नुसता कोन जरी लिहिलं तरी चालेल, इथं काही चुकणार नाही तुमचं. आता काय करायचं? सगळ्यात पहिला आपण ह्या त्रिकोणाचा उपयोग करूया. आपल्याला एसी काढायचं आहे. एसी काढायसाठी बीसी काढावं लागेल आणि एबी काढावं लागेल. तर आपण बीसी काढू शकतो. ओके, कशाचा उपयोग करून? या त्रिकोणाचा उपयोग करून आपण बीसी काढू शकतो. ओके, तर त्रिकोणामध्ये तुम्ही विचार करा, हा तुमचा थिटा आहे, ही तुमची समोरची बाजू आहे, समोरची, आणि ही आहे तुमची लगतची बाजू म्हणजे शेजारची. आणि समोरची बाजू भागिले लगतची बाजू कशामध्ये असते? टॅन मध्ये, बरोबर का? मग आपण काय करू? त्रिकोण बीसीडी मध्ये ओके, काय समोरची बाजू थिटाच्या समोर कोण आहे? टॅन थिटा बरोबर समोरची बाजू भागिले लगतची बाजू, ती किती आहे? सीडी. तर टॅन थिटा, तर थिटा किती आहे इथं? 60 अंश. ओके, बीसी, तर बीसी आपल्याला काढायची भागिले सीडी किती आहे? तर सीडीची किंमत आपल्याकडे 20 आहे, बरोबर का? इथं पण दिसते सीडी 20 आहे. तर टॅन 60 किती असतो? वर्गमुळात 3. इथं पण बीसी भागिले 20. ओके, वर्गमुळात 3चं उत्तर दिलंय का? इथं नाही म्हटल्यानंतर टाकायचं नाही, दिला असलं तरच टाकायचंय. मग आपल्याला बीसी काढायचं, तर 20 इकडे भागाकार करतो, इकडे गुणाकार करेल. 20 इकडे गुणाकार करेल 3 सोबत, 20 गुणिले वर्गमुळात 3 बरोबर बीसी. तर बीसी किती आला? बीसी बरोबर 20 वर्गमुळात 3. ओके, इथपर्यंत काही अडचण आहे? ओके, काहीच अडचण नाही. बीसी भेटला म्हणजे हा भेटला 20 वर्गमुळात 3. ओके, आता मला सांगा, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं? झाडाची उंची काढायची. झाडाची उंची काढायला आपल्याला एबी आणि बीसी काढायचं होतं. बीसी भेटला, आता एबी काढायचं. पण एबी काढण्यासाठी एबी त्रिकोणात येत नाही तर मुलं म्हणतील हा काय त्रिकोण? ओके, ही इमॅजिनरी लाईन आहे, ती त्रिकोणामध्ये नाही. त्रिकोण फक्त एकच आहे. मग तुम्हाला ही गोष्ट माहित आहे, हा जो झाडाचा शेंडा ओके बीडी इतका आहे पडलेला. ओके, तर झाड एबी इतकं मोडला आणि बीडी इतकं पडलं, म्हणजे एबी आणि बीडी सारखा आहे. ओके, आपण इथं लिहायला पाहिजे होतं पण आता इथं लिहू. ओके, समजा काय एबी हा बरोबर आहे बीडी, बरोबर का? एबी हा बरोबर आहे बीडी. समजलं आपण? एबी आणि बीडी बरोबर आहे. जर एबी आणि हे बीडी जर बरोबर आहे तर मला सांगा की मी जर बीडी काढला तर एबी भेटून जाईल आणि हा जो बीडी आहे मी तो या त्रिकोणाचा उपयोग करून काढू शकतो. परत एकदा बघा, त्रिकोण बीसीडी मध्ये कोण उपयोग करायचा आहे? तर मला आता थिटाच्या लगतची बाजू माहित आहे, थिटाच्या समोरची बाजू माहित आहे, मला काढायचंय कर्ण. म्हणजे मी काय करतो? ही लगतची बाजू घेतो. लगतची कोणती बाजू? लगतची. ओके, लगतची बाजू माहित आहे मला.
आणि मला काढायचंय कर्ण. ओके, याचा विषय जाऊ दे, आत्ता काढला आपण. पण मला थिटाच्या लगतची बाजू आधीच माहित होती, मग मी समोरची बाजू काढली. आता लगतची बाजू माहित आहे, मी कर्ण काढायचंय. ओके, मग लगतची बाजू आणि कर्ण काय असतो सांगा बरं. तर लगतची बाजू आणि कर्ण जो असतो तो असतो आपला कॉस थिटा. करेक्ट आहे इथपर्यंत, कॉस थिटा. मग आपण काय करूया की त्रिकोण बीसीडी मध्ये कॉस थिटा वापर करू. ओके, कॉस थिटा. तर कॉस थिटा काय असतो, लगतची बाजू भागिले कर्ण. तर लगतची बाजू किती आहे, सीडी, आणि भागिले आपला कर्ण किती आहे, बीडी. ओके, कर्ण किती आहे आपला, बीडी. लगतची बाजू भागिले किती आहे, कर्ण. याला जरा ऍडजस्ट करूया आपण. ओके, एक मिनिटासाठी आपण याला जरा ऍडजस्ट करू. ओके, तर कॉस थिटा, कॉस थिटा, थिटा किती आहे बघा आपला 60 अंश बरोबर. सीडी किती आहे आपल्याकडे, तर सीडी आहे आपल्याकडे 20 भागिले बीडी किती आहे आपल्याकडे. ओके सॉरी, एकच मिनिट. ओके, बीडी आपल्याला काढायचंय बरोबर का, बीडी आपल्याला काढायचंय. लगतची बाजू भागिले आपण कर्ण घेतलाय. मग आता काय करूया, टाकूया किमती आपल्या. तर आपल्याकडे कॉस 60, कॉस 60 ची किंमत माहित आहे तुम्हाला. तर कॉस 60 असतो बघा 1/2. इथे असतो 1/2, 1/2. ओके बरोबर. तो टेबल समोर घेऊन बसायचा म्हणजे समजा तुम्हाला बीडी, आणि आपल्याला बीडी काढायचं म्हणजे तिरकस गुणाकार करावा लागेल. बीडी एका बीडी बरोबर, बेद 20 40 मीटर बरोबर इथपर्यंत. मग आता आपल्याला काय काढायचं होतं, आपल्याला काढायचं होतं एसी. एसी मधला बीसी भेटला 20 वर्गमूळ 3, आणि बीडी काढायचं. बीडी किती आहे 4. ओके, मग आपण समीकरण 1 वरून घेऊया. ओके, समीकरण 1 वरून, समीकरण 1 वरून. ओके, समीकरण 1 वरून काय बरं, आपल्याला एसी काढायचा होता. एसी, तर एसी बरोबर एबी किती आला. ओके, तर एबी, ओके तर एबी आला 40. एकच मिनिट. ओके, इथं काहीतरी आपली मिस्टेक झालेली आहे. ओके, कॉस थिटा वापरलाय आपण. ओके, हा इथं बघा काय सांगितलं होतं मी तुम्हाला. इथं एक मिनिट रब करूया. हा जो एबी आहे ना, हा जो बीडी आहे तो सारखा आहे. तर आपण बीडी काढला. ओके, बीडी काढला तर एबी भेटेल. तर आपण असं लिहू शकतो तसेच एबी पण किती असेल 40. ओके, मी तेच म्हटलं, एबी अजून आपण भेटला नाही आपल्याला. हा पण 40, हा पण 40. ओके, बीडी भेटला तर आपण एबी काढला. तर समीकरण 1 वरून पुढच्या याच्यावर घेतो. समीकरण 1 वरून. ओके, तर समीकरण 1 काय होतं, तर समीकरण 1 होतं एसी बरोबर एबी अधिक बीसी. एसी बरोबर एबी अधिक बीसी. तर एसी बरोबर एबी किती आला बाळ, तर एबी आला 40 अधिक बीसी किती आलाय बाळ, बीसी आलाय 20 वर्गमुळात 3. 20 वर्गमुळात 3 आणि काय मीटर. हे झाले आपल्या झाडाची उंची. मग आपण काय म्हणूया की झाडाची उंची, झाडाची उंची 40 अधिक 20 वर्गमुळात 3 मीटर आहे. ओके, अशा प्रकारे हा प्रश्न आहे ते संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, फास्ट मध्ये शेवटचा प्रश्न बाकी आहे. घेतलाय, याचा देखील या. ओके, आता वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6 कडे बघा. प्रश्न क्रमांक 6 काय म्हणतोय, हा फास्ट मध्ये बघू जरा. आता तुम्हाला थोडंफार नॉलेज आलं असेल ना सोडवायचं कसं. माझ्या आधी देखील तुम्ही आता सोडवू शकता. एक पतंग उडताना जमिनीपासून 60 मीटर लांब उंचीपर्यंत उडतो. ओके, किंवा पोहोचतो. पतंगाच्या दोऱ्याचे टोक जमिनीवर बांधले तेव्हा जमीन व दोरा यांच्यामध्ये 60 अंश मापाचा कोन तयार होतो. दोरा कोठेही वाकलेला नाही असे गृहीत धरून दोऱ्याची लांबी काढा. इथं वर्गमुळात 3 ची किंमत दिलेली आहे. ओके, आपण समजूया की इथं आहे तुम्ही आणि तुम्ही उडवताय पतंग. पतंग असा आडवा उडवतात बरोबर का. तर ते म्हणतात पतंग उडताना जमिनीपासून, आता उंची मोजताना उभी मोजतात. तर पतंग जरी आडवा उडत असेल तरी त्याची उंची अशी मोजणार आपण. ती किती उंची आहे, 60 मीटर बरोबर. ही झाली तुमची जमीन. करेक्ट आहे. पुढे काय म्हटलंय, पतंगाच्या दोऱ्याचे टोक जमिनीवर बांधले तेव्हा जमीन व दोरा, जमीन आणि दोरा ओके यांच्यामध्ये किती अंशाचा 60 अंश मापाचा कोन तयार होतो. तर दोरा कोठेही वाकलेला नाही असे गृहीत धरून दोऱ्याची लांबी काढा. विचार केला तर हा एबीसी त्रिकोण आहे. एबीसी त्रिकोणामध्ये बीसी ही पतंगाची उंची आहे आणि एसी ही दोऱ्याची लांबी. आपल्याला एसी काढायचा आहे. तर तुम्ही जर विचार केला तर आपल्याला थिटा भेटलाय, थिटाच्या समोरची बाजू भेटली. थिटाच्या कोणती बाजू भेटली, समोरची. आणि आपल्याला काय काढायचंय, कर्ण काढायचंय. मग समोरची बाजू भागिले कर्ण साइन मध्ये असतो. सगळ्यात पहिला आकृतीमध्ये जे दिसतं ते आपण लिहू. आकृतीमध्ये काय दिसतंय, बीसी. तर बीसी बरोबर किती आहे, बीसी आहे आपली पतंगाची लंब उंची.
पतंगाची लंब उंची. ओके, पतंगाची लंब उंची जी किती आहे, BC बरोबर 60 मीटर. BC किती आहे, 60 मीटर. ओके, त्यानंतर पुढे कोणकोणता तयार झालाय, AC काय आहे, दोऱ्याची लांबी. AC आहे दोऱ्याची लांबी. AC काढायचं आपल्याला, ती दोऱ्याची लांबी. आणि थिटा किती दिलाय. ओके, जर वरती उडतोय तर उन्नत कोण तयार झाला असेल, बरोबर. तर उन्नत कोण जो आपला थिटा आहे, जो किती आहे 60 अंशाचा. ओके, तर आपण काय करू शकतो, त्या त्रिकोण ABC मध्ये कोण लावू शकतो, जर समोरची बाजू माहित आहे आणि कर्ण काढायचं तर साइन मध्ये असतो समोरची बाजू भागिले कर्ण. तर साइन थिटा बरोबर समोरची बाजू BC भागिले कर्ण कोण आहे, AC. तर साइन थिटा, तर थिटाची किंमत आहे बघा 60 अंश बरोबर. BC किती आहे, तर BC 60 आहे. आपल्याला काढायचं कोण, आपल्याला काढायचं AC दोऱ्याची लांबी. तर साइन 60 किती असतो, 0 हाफ 1/√2√3/2. ओके, म्हणजे वर्गमुळात 3/2 असतो. टेबल मी तुमच्याकडे दिलेला आहे, तुम्ही तो सोबत ठेवायचा आहे. हा झाला 60 भागिले AC. ओके, आता आपल्याला जर AC काढायचं तर AC वरती पाहिजे, मग तिरकस गुणाकार करा. AC आला इकडं, AC बरोबर, हा 2 गेला वरती, 2चा गुणाकार 60 सोबत तो झाला 120. AC इकडे आला, 2चा गुणाकार 60 सोबत आणि वर्गमुळात 3 तिकडे खाली गेला. ओके, परत एकदा सांगतो, AC वरती आला, 2 आणि 60चा गुणाकार 120 झाला आणि वर्गमुळात 3 तिकडे खाली गेला. ओके, आता काय करायचंय, परत एकदा तुम्हाला शिकवलं, जर वर्गमुळात कोणती संख्या खाली आली अंशस्थानी तर तिने वरती आणि खाली काय करायचंय, गुणायचंय. तर वर्गमुळात 3 ने वरती आणि खाली आपण गुणून टाकू. ओके, तर हे काय आलं बघा, AC बरोबर 120 गुणिले वर्गमुळात 3. ओके, भागिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3, 3 झाला. तर 3 1 3, 3 चौक 12, 0 0. ते झालं बघा AC बरोबर 40 वर्गमुळात 3. 40 वर्गमुळात 3 म्हणजेच किती, AC बरोबर 40 गुणिले वर्गमुळात 3 किती आहे, तर वर्गमुळात 3 1.73 आहे. 1.73. ओके, तर आपण काय करूया, 1.73 चा गुणाकार 40 सोबत करू. 1.73 म्हणजे 173 डायरेक्ट आहे ना, पॉईंट काढून टाकू. ह्याचा गुणाकार 40 सोबत. 0 3 0 0 7 0 0 1 0 0. 4 3 12 हातचा लेख, 4 7 28 आणि 1 29 हातच्या 2. 4 1 4 2 किती 8. ओके, परत एकदा बघा, 4 3 12 2 हातचा लेख, 4 7 28 28 आणि 1 29 9 हातच्या 2. 4 1 4 आणि 4 2 6. ओके, तेच म्हटलं मी, 8 कस काय आलं, 6 0 2 9 6. पॉईंट किती कर माग, 1 2 1 आणि 2. म्हणजे याचं उत्तर आलंय. याला जरा अजून ऍडजस्ट करतो थोडस. ओके, AC बरोबर 69.20 मीटर. ओके, तुम्ही लिहू शकता दोऱ्याची लांबी. ओके, मीच लिहून देतो इथं, म्हणून दोऱ्याची लांबी 69.20 मीटर आहे. ओके, अशा प्रकारे हा प्रश्न संपलेला आहे आणि या प्रश्नासोबतच आपला सराव संच 6 पॉईंट देखील संपलेला आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल. थँक्यू सो मच. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता.